वसंताजी काळे आणि बाबांचं विषयी प्रारंभ करू. भगवान बाबा हनुमान जितोपरा महान चारी बाबा गुंडेपरा परमात्माय नमस्कार. स्मिता लागणे ठाकरे साहेब महाराज स्मिताला विनंती करतो. यानंतर मी आजच्या आईचं स्वागत करतो. स्मिताला विनंती करतो. मंचकलाचं काम ग्रहण करताना स्मिताला विनंती करतो. खरबी परिसरातील विनायकजी मुंडे हे मंचकलाचं काम ग्रहण करताना स्मिताला विनंती करतो. कौडोजी सोनवाने पश्चिमे हे सुद्धा मंचकलाचं काम ग्रहण करताना स्मिताला विनंती करतो. आणि प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जितोपरा महान चारी बाबा गुंडे जितोपरा परमात्माय नमस्कार. पेरणी साहेब मंचकलाचं काम ग्रहण करताना स्मिताला विनंती करतो. या ठिकाणी स्वागत मंत्री अस्मितांना विनंती करतो. प्रणाम करतो. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवे हवन कार्य मेंढेगाव इथे पार पडले. त्या प्रित्यार्थ एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सुशिक्षितता भगवान बाबा हनुमानजी पुस्तक यांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंडेजी पुस्तक यांना माझा प्रणाम. तसेच बाबाच्या खांद्याला खांद्याला चालणारी आई वाराणसी आई यांना माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार. मंचकावर उपस्थित सर्व कार्यकर्ते काकाजी मार्गदर्शक काकाजी यांना माझा नमस्कार. बाहेरून गावून आलेले सेवक सेविका बाल गोपाळ सर्वांना माझा नमस्कार. संचालक दादांनी माझ्याकडे स्वागत गीताचे कार्य सोपवलेले आहे. त्या कार्यामध्ये माझ्याकडून चुकाभुलं होतील तर भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा झुंडेजी वाराणसी आई आणि सर्व सेवक सेविका मला क्षमा करतील अशी विनंती. स्वागत करते भगवान बाबा हनुमानजीचे बाबा झुंदेवजीचे सर्व सेवकांचे. स्वागत करते भगवान बाबा हनुमानजीचे बाबा झुंदेवजीचे सर्व सेवकांचे. आशीर्वाद लाभो आमच्या सद्गुरूंचे बाबा झुंदेवजीचे सर्व सेवकांचे. स्वागत करते भगवान बाबा हनुमानजींचे बाबा झुंदेवजींचे सर्व सेवकांचे. श्रम केली बाबा मी तत्व मिळविण्याला निष्काम कर्तव्याने आले प्रकाशाला. श्रम केली बाबा मी तत्व मिळविण्याला निष्काम कर्तव्याने आले प्रकाशाला. तत्व शब्द नियम दिले मानव धर्मांचे बाबा झुंदेवजींचे सर्व सेवकांचे. स्वागत करते भगवान बाबा हनुमानजी
सुखी झाला. विसरू नका हो तुम्ही मनले बाबांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे स्वागत करते भगवान बाबा हनुमानजींचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे. नाविन्य केले बहु जन समाजात, जसं कमळाचा फुल उगवतो चिखलात. नाविन्य केले बहु जन समाजात, जसं कमळाचा फुल उगवतो चिखलात. नाविन्य घडविले कार्य मंडळांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे स्वागत करीते भगवान बाबा हनुमानजींचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे. विनामूल्य सेवा दिली दुःखी लोकांस, विसरू नका हो तुम्ही बाबांच्या कृपेस. विनामूल्य सेवा दिली दुःखी लोकांस, विसरू नका हो तुम्ही बाबांच्या कृपेस. मानव धर्म जगवा मनले बाबांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे स्वागत करीते भगवान बाबा हनुमानजींचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे. बाबा म्हणे नका हो तुम्ही भयभीता, भगवंताच्या चरणी ठेवून याचीत. बाबा म्हणे नका हो तुम्ही भयभीता, भगवंताच्या चरणी ठेवून याचीत. दुःख नष्ट केले सर्व गोरगरिबांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे स्वागत करीते भगवान बाबा हनुमानजींचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे. आशीर्वाद लाभो आमच्या सद्गुरूंचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे, बाबा झुमदेवजींचे सर्व सेवकांचे. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनाने या ठिकाणी मान्यवरांचे आणि सर्वांचे शब्दरूपी स्वागत आपण या ठिकाणी केल्याबद्दल आपले पुण्याचे धन्यवाद. आणि यानंतर मान्यवर हे या ठिकाणी स्वागत गीत म्हणतील अशी त्यांना विनंती करतो. आणि मंडळांबरोबर बोर्डो तुळशीराम मार्गदर्शक आदरणीय तुळशीराम भोर साहेब मंचावर अशी त्यांना विनंती करतो. भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमानजी बाबा झुमदेवजी परमात्मा. नमस्कार जी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे दिनजी ठाकरे यांची तर 9वे लग्न पार पडले आणि भगवंत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सृष्टीचे दाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान कवी बाबा झुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच लाडक्या वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे. आईची ममता उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार. संचालक साहेबाला माझा नमस्कार. घरवाले मालक यांचे मार्गदर्शक महादेव बापू यांना माझा नमस्कार. आणि मंचला सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. सेवक सेविका बाल सेवक सेवकांना आदरपूर्वक नमस्कार.
बाप माझे मारेजी माये वाराणसी बाप माझे मारेजी आई वाराणसी गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाप माझा बाप माझा देवजी वाराणसी आई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाबाला काटा सारी गला साले बाबाला काटा अनुभव पाणी पडता स्वप्न दिसले बाई अनुभव पाणी पडता स्वप्न दिसले बाई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाप माझे देवजी वाराणसी आई बाप माझे देवजी वाराणसी आई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाबाच्या नावाची ज्योत मिलाली अगरबत्ती लावून विनवंती केली अगरबत्ती लावून विनवंती केली शब्द देऊन बाबा जड शब्द देऊन बाबा जड दुःख दूर होईल शब्द देऊन बाबा जड दुःख दूर होईल भगवान बाबा दिसत होते दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाप माझे देवजी वाराणसी आई बाप माझे देवजी वाराणसी आई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई सवा महिन्याचा कागा बाबाने केला परीक्षा देण्यासाठी भगवान बाबाला सवा वर्षाचा त्यागा बाबाने केला परीक्षा देण्यासाठी भगवान बाबाला शनो शनी परीक्षात बाप पास होई शनो शनी परीक्षात बाप पास होई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाप माझे देवजी वाराणसी आई बाप माझे देवजी वाराणसी आई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई गुरु माझे भगवान बाबा दिसे ताई ताई बाबाची नवलाई सांगे मला बाई बाबाची नवलाई सांगे मला बाई गुरु माझे भगवान
धन्यवाद ताई. आपण सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत केल्याबद्दल आपले पुण्याचे एकदा धन्यवाद. यानंतर देवरावजी बावनकुळे यांच्या जीवनजयंती वास्तविक मार्गदर्शन करता मी आमंत्रित करतो सन्माननीय बाबांचे सेवक वसंतरावजी काळेसाहेब हे महान गंगोली यांच्या जीवनजयंती वास्तविक मार्गदर्शन आणि बाबांचे संघर्ष जीवन कसे प्रकारे त्यांनी व्यतीत केले आणि आपल्या कुटुंबाची गोरगरीब सर्वांना हे भक्तांनी वाटून दिले असे या ठिकाणी महान गंगोली यांच्या जीवनजयंती वास्तवाला काळेसाहेब सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काळेसाहेब. भगवान बाबा हनुमान जी गोपन महान त्याची बाबा जुंदे जी गोपन परमात्मा आहे. नमस्कार सगळ्यांना. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज मेंढेगाव हा प्रसार बाबाचे सेवक ठाकरे साहेब यांचे इतर 90 ऑगस्ट पार पडले आहेत. तिथे तर भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणव. तसेच महानतेजी बाबा जुंदोजी उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणव. तसेच आजी वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणव. आजचे अध्यक्ष साहेबांना नमस्कार. आणि ह्या परिसरातले मार्गदर्शक माधवरावजी चढे त्यांनाही माझा नमस्कार. आणि संपूर्ण मंच मार्गदर्शक कार्यकर्ता सेवक सेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्याकडे प्रस्तावनाचे दिलं आहे, पण माझ्या जो प्रस्तावनामध्ये जो बाबाचे जे पहिलं पान आहे हे प्रस्तावना मी म्हणत आहोत. एक चित्त एक लक्ष एक भगवान हे बाबा जुंदेजी माझ्या वडिलांचे शब्द आहे. या साध्या शब्दात मार्ग देण्याचा संपूर्ण उद्देश व्यक्त झालेला आहे. एक चित्त एक लक्ष एक भगवान हे बाबा जुंदेजी माझ्या वडिलांचे शब्द आहे. साध्या शब्दात मार्ग देण्याचा ह्या एक चित्त एक लक्ष एक भगवान हे बाबा जुंदेजी माझ्या वडिलांचे शब्द आहे. ह्या साध्या शब्दात मार्ग देण्याचा संपूर्ण उद्देश व्यक्त झालेला आहे. संपूर्ण एक चित्त ह्या साध्या शब्दात मार्ग या साध्या शब्दात मार्ग देण्याचा संपूर्ण उद्देश व्यक्त झालेला आहे. एक चित्त एक लक्ष एक भगवान एक चित्त एक लक्ष करण्याकरिता बाबांनी बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात. शिस्त आणि त्याग याचे पालन करावं लागतात. साधे कार्य आणि त्यागाचे कार्य देण्याचा हाच अर्थ असतो. हे आपले लक्ष एकाच परमेश्वराकडे लागले पाहिजे. ह्या परमेश्वराची विचारशक्ती पण दिलेली आहे. साधे कार्य देताना आणि कार्य घेताना विचार करून पाऊल पुढे टाकावे. भीती ठेवून किंवा अंधश्रद्धा बाळगून नव्हे. परमेश्वराची आत्मपरिचिती ज्यांना होते त्यांना जीवन धन्य झाल्यासारखे होते. त्यांच्या स्वभावात आणि वागणुकीत त्याचा फरक होतो. मानव धर्माविषयी त्यांची जागृती होते आणि ते मानव धर्माच्या कार्याला लागतात. ज्यांना या जगात बरेचसे लोक आहेत ते परमेश्वराला आपापल्या परीने मानतात. आपल्या मार्गात परमेश्वर एकाच विशेष तऱ्हेने प्रगट झालेले आहे. आपल्याला मिळत असलेला संदेश जेव्हा आपण आपल्या घेऊन चालू तेव्हाच आपली प्रगती जास्त होणार आहे. ह्या मार्गावरील आलेले सेवक कुटुंबात आणि कुटुंबात व सेवकात एकट्यात प्रेम ठेवतात.
कोणाला दुःख देत नाही, कोणावर अन्याय करत नाही. सेवकांना जीवनात सुख आणि समाधान मिळालेले आहे. तसेच ह्या नियमावलीला स्वीकार करणाऱ्या सेवकांना परमेश्वरी आत्मपरिस्थिती मिळेल आणि सुख समाधान मिळेल. हे बाबा जिवजोजीचे सत्य लक्षात आणि बाबांच्या मुलांनी लिहिलेली प्रस्तावना. सगळ्यांना शुभेच्छा आणि नमस्कार. काळेसाहेब, आपण सुद्धा या ठिकाणी प्रास्ताविक जे मार्गदर्शन आहे आणि सोपं नसतं, कारण की हे जे प्रस्तावित त्यांनी जे म्हटलं ते नियमावलीच्या पहिल्या पन्न्यावरती जे बाबाच्या मुलाने या ठिकाणी जे लिहिली होती ते या ठिकाणी त्यांनी बिनपाठ म्हटलेली आहे. आणि हे लक्ष ठेवून सुद्धा आपण बाबाचे कार्य लक्षात घेऊ शकतो. धन्यवाद. यानंतर आज ज्यांच्या निवासस्थानी नवीन कार्य पार केले असे आजच्या कार्यक्रमाचे धर्मालक महोदय आदरणीय विनोदी भाटे साहेब त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी स्वतःची विनंती करून मार्ग देण्याचे कारण आणि मार्ग काढल्यानंतरचे अनुभव आम्हा सर्व सर्वांसमोर सादर करतील अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय विनोदी ठाकरे. आपण एकट्याने परिणाम नमस्कार जी, नमस्कार सगळ्यांना नमस्कार. एवढं परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची साप्ताहिक चर्चा 27/9. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने नवे हवन माझ्या निवासस्थानी सुरू आहे. त्या हवन कार्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जिंदूजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मातोश्री वाराणसी आहे उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष जोडे काकाजी यांना माझा नमस्कार. आजचे संचालक साहेब घरक साहेब यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक व माझे मार्गदर्शक महादेवरावजी चर्जे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे भोयर तुळशीरामजी भोयर मार्गदर्शक काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आदरणीय मंच सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा एक साथ नमस्कार. आम्ही या मार्गात परिणाम करू का? आपण एकट्याने परिणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार नमस्कार. भगवान बाबा हनुमानजींनी जीवनात केलेली सर्व पूजा व दृढ विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पडे असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. आम्ही मार्ग द्यायचे कारण म्हणजे पत्नीची पुस्तक तब्येत बैठत होती आणि अनेकदानी देवदेवता केले, दवाखाने केले, कोटी थारा लागत नव्हता आणि माझ्या पत्नीला संतान योग येत नव्हता. म्हणजे तब्येती बैठत होती, संतान योग येत नव्हता. तर आम्ही पुष्कळचे दवाखाने केले, देवदेवता केले.
पोटी थारा लागत नव्हता. तर दवाखान्यात तब्येत भेटत होती. तर माझ्या पत्नीला म्हटलं तर आपण या मार्गामध्ये येऊन जाऊ. तर माझी पत्नी म्हणत होती तिला काही अनेक देवाची पूजापाठ करायला खूप आवडत होती. कारण होतं तिच्या बाबाकडे मार्ग असल्यामुळे तिला अनेक देवाची खूप पूजापाठ करायला आवडत होती, म्हणून ते नाही म्हणत होती. तर असं करता करता 2-3 महिने गेले, तब्येतच भेटत राहायचं. तर म्हणून म्हटलं आम्ही अजून म्हटलं म्हणून तिला म्हणलं आपण या मार्गाशी जुळून जाऊ. तर माझी पत्नी म्हणे जुळून जाऊ म्हणे. आणि काम करता का नाही माझ्या पत्नीला संतान योग बी नाही येत होता. 2.5 वर्ष झालं ते पहिल्या मुलीला राहिलं होतं. तर 6 महिन्याच्या वेळेला काही कारणास्तव आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर माझ्या पत्नीला संतान योग येत नव्हता. 1.5-2 वर्ष झाले पोटी थारा लागत नव्हता. मग आम्ही विचार केला दोघा जणांना आणि मग या मार्गाशी जुळलो. तर माझ्या पत्नीला मग तब्येत बी भेटत नव्हती. 3, 7, 11, 21च्या कार्यामध्ये माझ्या पत्नीची तब्येत बी भेटत नव्हती आणि तिला योग पण आला. एका महिन्यामध्येच माझ्या पत्नीला योग येऊन गेला. 3, 7, 11च्या कार्यामध्ये 3, 7, 11, 21च्या कार्यामध्ये माझ्या पत्नीला योग आला. आणि आम्ही आता सुख समाधानी आहे. आमच्या हाताने करत नाही काही चुकबुक झाली असेल, चुकलेल्या कर्माची असेल बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, मानदेवी बाबा जिंदगीला क्षमा मागतो, जसं वाराणसी आईला क्षमा मागतो, तरी मंच सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना मी माफी मागतो. येतच आपले 2 शब्द पूर्ण करतो. सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार जी. नमस्कार. नमस्कार. माझ्या पत्नीला तब्येती भेटत नव्हती योगाला. आणि मग आम्हाला 2.5 वर्षानंतर आम्हाला एक संतान झाली, मुलगी झाली आम्हाला. तिचं नाव ओवी ठाकरे. आणि अजून काही का एवढी बाबाची कृपा आहे. मी मग पुष्कळचे गाणे आता पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यावरील आम्ही मग पुष्कळचे गाणे रक्ती टेस्ट केल्या, सोनोग्राफी केल्या, पुष्कळचे काही गेले तर सगळं गाणी नॉर्मल आलं आणि डिलिव्हरी पण नॉर्मल झाली. आमचे काकाजी म्हणत होते तर सगळे नॉर्मल होऊन जातात, नॉर्मल होऊन जा. आणि आम्ही बरोबर तंतोतंती त्यांनी कार्य केले आणि आमच्या गाणी माझ्या पत्नी तब्येत बेकार नव्हती आणि नॉर्मल डिलिव्हरी पण झाली. सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार जी. नमस्कार. विनंती ठाकरे साहेब, आपण या ठिकाणी सकाळची विनंती म्हणून या ठिकाणी जो त्यांना अनुभव मार्गात आल्यानंतर जो त्यांना अनुभव मिळाला या कारणासाठी ते मार्गाशी जुळले, भगवंतांनी त्यांना दिलं आणि या ठिकाणी त्यांनी आपला सत्य अनुभव या ठिकाणी त्यांनी सादर केला. म्हणून आपले अनुभव मार्गात येण्याचे कारण आम्हा सर्व सेवकांसमोर सादर करणे अशी विनंती करतो. महांताजी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मासिक 9वे हवन कार्याची चर्चा बैठक श्री दिनेशजी ठाकरे यांच्या निवासस्थानी चालू आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता, बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच चर्चा बैठक चालवण्याकरता अध्यक्ष साहेबाची गरज असते. अध्यक्ष साहेब घोडे काकाजी यांना माझा नमस्कार आणि मंडळाचे मार्गदर्शक तसे माझेसुद्धा मार्गदर्शक चरडे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार आणि सर्व मंचाला माझा नमस्कार आणि सर्व सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक
भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबाचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळले. असे मी सत्य वचन देते, याला जीवनात कधीही विसरणार नाही. नमस्कार. मार्गात येण्याचे कारण म्हणजे आम्ही दारू वगैरे कोणत्या गोष्टीसाठी मार्गात नाही आलो. आम्ही मार्गाची फक्त माझी तब्येत बिघडत होती. माझं लग्न झालं तेव्हापासून माझी तब्येत बिघडायची. मला नुसतं ताप यायचं. महिन्यातून 2-3दा तर मी दवाखान्यातच जायची. 2-3दा दवाखान्यात जायची आणि मला काही आराम होत नव्हतं. आणि माझ्या वडिलांकडे सुद्धा परमात्मा असताना मी दुसऱ्या देवांची म्हणजे इच्छा करायची, कारण की तिथं गौरी वगैरे सर्व मानते ना, त्याच्यासाठी. आणि भगवंतावरून विश्वास सोडला होता मी ना, भगवंतावरून विश्वास सोडला होता. आणि मम्मी पप्पाकडे गेली का तिथं विनंती प्रार्थना सर्वच करायची. त्या कारणास माझी तब्येत बिघडायची का काय तर मला तेवढं समजलं नाही, पण माझी तब्येत खूपच बिघडायची. आणि तब्येतीमध्ये मला राहिलं सुद्धा होतं. प्रेग्नेंट होती मी आणि 6 महिने झाले होते. 6 महिने झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे बा. प्रॉब्लेम असल्या कारण आम्हाला अबॉर्शन करणं पडलं. अबॉर्शन केलं आणि मग आम्हाला काहीच राहत नव्हतं. राहत नसल्यामुळे आम्ही मग ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात जायचे, पण तरी पण आराम होत नव्हतं. आणि बाहेरच्या सुद्धा पाहायला गेलो होतो. माझी सासू वगैरे म्हणे इथं जाऊन पाय तिथं जाऊन पाय, तिथंच जायचे आम्ही. आणि तरी पण काहीच आराम होत नव्हतं. मग डायरेक्ट डॉक्टरांकडेच गेली. मग सतत 2-3 दिवसांनी ते बोलवायचे. तरी तशीच जात होती मी. आणि मग गेल्यावर डॉक्टर म्हणायचे तू आता सध्या घरी आराम कर, आता तू कुठंच जाऊ नको, तुला काहीच प्रॉब्लेम आहे नाही, कोणती प्रॉब्लेम निघतसुद्धा नाही. आता भगवंतावर विश्वास ठेव आणि घरीच राह बा म्हणायचे. तर आम्ही तसंच घरीच राहिलो. मग दवाखान्यात वगैरे कुठं गेली नाही, दवाईसुद्धा घेतली नाही मी ना. मग तरी पण माझीच तब्येत बिघडायची. येऊन जाऊन तापच यायचा. मग माझ्या घरचे म्हणायचे आपण बाबाची सेवा घेऊ का. माझ्या मनामध्ये बाबाची सेवा एवढी होती, पण तरी पण मी अंधविश्वास आपल्या मनात आणला होता. अंधविश्वास आणण्याचं कारण मी नाहीच म्हणायची. नाही म्हणता चाल सगळेजण म्हणत होते बाबाच्या मार्गात जाऊ बा, पण तरी पण मी नाहीच म्हणायची. नाही म्हणता मग एक दिवस माझी खूपच तब्येत बिघडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडली, सलाईन वगैरे लागली, भरती होती, अशी खूप तब्येत बिघडली. त्याच्यानंतर मग मी घरी आली. मम्मी पप्पाकडे गेली. चांगली झाली, जशी राहती तशीच होती मी. मग ताप नाही, जळ नाही, काहीच नाही. मग तिथून इथे आली, अजून तब्येत बिघडली. तर मग आम्ही म्हटलं आता बाबाच्या मार्गातच जाऊ. मग बाबाच्या मार्गात आलो आम्ही. मार्गात आल्यावर आम्हाला एका महिन्यातच योग मिळाला. माझी तब्येतसुद्धा नव्हती बिघडत आणि आता पण बिघडत नाही. असं ताप जर सगळ्यांनाच येते, पण आता माझी तेवढी तब्येत बिघडत नाही. आणि मला एक मुलगीसुद्धा झाली या मार्गात येताबरोबर. एका महिन्यामध्ये मला योग मिळाला. आणि माझी मुलगी माझ्या मुलीच्या एवढ्या टेस्ट केला आम्ही ना, पण तरी पण माझ्या मुलीच्या याच्यात काहीच प्रॉब्लेम निघली नाही. तर आम्ही पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस आम्ही ना खूप टेस्ट केल्या, पण काही ना काही प्रॉब्लेम निघायच्या. पण माझ्या मुलीच्या वेळेस आम्ही बाबाची सेवा घेतली तर काहीच प्रॉब्लेम निघली नाही आणि माझी मुलगी सुखाची झाली. मंडळाचे मार्गदर्शक नागपूर साहेब मंचकर ऑफिस स्थान ग्रहण करतील. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गट नंबर 9 सोडोबाग हे सुद्धा मंचकर ऑफिस स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता आम्ही सुखीच आहोत. आता माझी सुद्धा तेवढी तब्येत बिघडत नाही आणि भगवंतानं आम्हाला योग दिला आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टीत कमी पडू नाही दिलं आणि आम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा चान्स दिला भगवंत